शिवसेनेच्या धनुष्यबाण या पक्षचिन्हाविषयीची आहे। कोर्टामध्ये शिवसेनेचं धनुष्यबाण हे पक्षचिन्ह आपल्यालाच मिळेल असा विश्वास पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला। तसंच चिन्ह मिळालं नाही तर ते गोठवलं जाईल असंही त्यांनी या बैठकीमध्ये सांगितलंय। शिवसेना भवनामध्ये आज जिल्हा प्रमुख आणि संपर्क प्रमुख या सगळ्यांची महत्त्वाची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी पक्ष संघटना मजबूत करण्याचे आदेश दिलेले आहेत। पक्षाची जबाबदारी पार पाडता येत नसेल तर पद सोडावीत आणि त्यांना अन्य जबाबदारी दिली जाईल असं सुद्धा उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलंय। 2029च्या निवडणुकीला 3 वर्ष शिल्लक आहेत। आत्तापासूनच तयारीला लागा, कार्यकर्त्यांची संख्या वाढवा, ग्रामपंचायत निवडणुकांवर लक्ष केंद्रित करा अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना दिल्यात। तर पाहूया त्या महत्त्वाच्या बैठकीमध्ये काय चर्चा झाली। कोर्टामध्ये धनुष्यबाण हे चिन्ह आपल्यालाच मिळेल असा बैठकीत विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलाय। धनुष्यबाण हे चिन्ह मिळालं नाही तर ते गोठवलं तरी जाईल असा त्यांचा विश्वास आहे। तर जबाबदारी नीट पार पाडावी, जर पाडायची नसेल, पार पाडता येत नसेल तर पदाधिकाऱ्यांनी पद सोडावीत असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। तर पदाधिकाऱ्यांनी पक्ष बांधणीकडे, संघटन मजबूतीकडे जास्त लक्ष द्यावं असं त्यांनी म्हटलंय। जास्तीत जास्त संख्येनं कार्यकर्ते जोडण्याचे आदेश सुद्धा उद्धव ठाकरे यांनी सगळ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना दिले। पक्षवाढीसाठी ही योग्य वेळ आहे असा उल्लेख उद्धव ठाकरे यांनी केला। तर आमचे प्रतिनिधी नंदकिशोर गावडे यावेळी थेट आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत। नंदकिशोर, बैठकीत अनेक महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ठाकरे यांचा जो विश्वास आहे पक्षचिन्हाबाबत त्याबद्दल काय अपडेट्स आहेत का, त्याबद्दल काय सांगता येईल? जी आहे ती पार पडलेली होती, अजून सुद्धा जे आहे त्या तारखा येत आहेत। मात्र जे चिन्ह आहे धनुष्यबाण ते चिन्ह आपल्यालाच मिळेल आणि आपल्याला जर मिळालं नाही तर ते गोठवण्यात येईल अशी जी वक्तव्य जे आहे ते उद्धव ठाकरे यांनी या संपूर्ण बैठकीत केलेले आहेत। 2 वाजता खरं तर शिवसेना भवनमध्ये खरं तर जिल्हा प्रमुख असतील किंवा संपर्क प्रमुख असतील यांची बैठक घेतलेली होती। बैठकीसाठी खरं तर स्थानिक प्रमुख नेते सुद्धा जे आहेत ते उपस्थित होते। अनिल परब, संजय राऊत असतील किंवा सुभाष देसाई असतील, हे संपूर्ण नेते जे आहेत ते उपस्थित होते आणि उपस्थित असणारा संपूर्ण जे शिवसैनिक आहेत किंवा पदाधिकारी आहेत त्यांना उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केलेलं आहे। त्यातली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे संपूर्ण कोर्टाच्या चिन्हाचं जे आहे प्रकरण ते त्यावरती त्यांनी भाष्य केलेलं आहे। कोर्ट चिन्ह जे आहेत ते आम्हालाच मिळेल अशा पद्धतीचा विश्वास जो आहे तो कार्यकर्त्यांना दिलेला आहे। त्यामुळे जोमानं काम करा, शेवटपर्यंत जिल्ह्यातल्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचा आणि संघटना बांधणी जी आहे त्यावरतीच लक्ष जे आहे ते केंद्रित करा। एकतर संघटना बांधणीकडे, मजबूतीकडे जास्त लक्ष देण्यात आलेलं आहे, याबद्दल काय सांगा? नक्कीच आदेश देण्यात आलेले आहेत की ग्रामपंचायतची निवडणूक म्हणजे शेवटची जर कोणती निवडणूक असते तर ती ग्रामपंचायतची निवडणूक असते। त्यामुळे ग्रामपंचायतच्या निवडणुकीकडे सुद्धा लक्ष द्या। SRAचं काम सुरू आहे, 8 तारीख ही शेवटची तारीख आहे। त्यामुळे त्यामध्ये कोणत्या मतदाराचं नाव जे आहे ते वगळता कामा नये, त्यावरती खरं तर लक्ष द्या अशा पद्धतीच्या ज्या सूचना आहेत त्या खरं तर करण्यात आलेल्या आहेत। स्थानिक जे पदाधिकारी असतात म्हणजे तालुका प्रमुख असतील किंवा विभाग प्रमुख असतील त्यांनी आपापली कामं नीट करा, जर कामं करता आली नाहीत तर खुर्चीवरून पाय उतारवा आणि इतरांना संधी द्या अशा पद्धतीचं सुद्धा जे वक्तव्य आहे ते उद्धव ठाकरे यांनी केलेलं आहे। त्यामुळे शेवटच्या टोकापर्यंत शिवसेना पोहोचली पाहिजे। नक्कीच, या सगळ्या अपडेट्स बद्दल धन्यवाद नंदकिशोर।